तर काखेमध्ये मुंडा ज्यावेळी आपल्याला टाईट होतो तर त्यावेळी ब्लाऊज जो आहे तर तो अशा प्रकारे आपल्याला बसतो आणि बघू शकता तुम्ही शोल्डर जे आहे तर तेही आपल्याला खाली सरकल्यासारखं वाटतं आणि फ्रंटला सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम फ्रंटला खेचल्यासारखं पुढच्या बाजूने आपल्याला पूर्ण फील होतं आणि मुंड्याचा शेप पण तुम्ही बघू शकता एकदम पुढच्या साईडला सरकतो, जो की अशा पद्धतीने आतल्या साईडने पूर्ण मुंड्याचा जो शेप आहे तर तो यायला पाहिजे. आता या ज्या चुका आहेत ब्लाऊजमधल्या तर त्या तुमच्यासोबतही होत असतील आणि तुमच्या लक्षात येत नसेल की काय चूक होते नेमकं आपल्या ब्लाऊजमध्ये, तर हा व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा. आणि शक्यतो हा ज्या चुका आहेत तर त्या मोठ्या साईजला जास्त करून होत असतात. सो आपण बघणार आहोत की काय चुका अशा होतात आणि आपल्याला रिपेअर काय करायला पाहिजे, तर त्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या छान अशा व्हिडिओला. आता सगळ्यात आधी मी ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे ब्लाऊजचं. आता जी पहिली चूक आहे आपण बघणार आहोत मुंड्याची. तर पहिली जी आपली चूक आहे मुंड्याची तर ती आहे की आपण मुंड्याचं जे माप आहे तर ते जर चुकीचं घेतलं असेल तर आपला हा जो प्रॉब्लेम आहे तर तो होतो. आता बऱ्याच जणांना शोल्डर किती घ्यायचं, मुंडा किती घ्यायचा, जे नवीन नवीन शिकत असतात तर त्यांना माहिती नसतं की शोल्डर किती घ्यायला पाहिजे, मुंडा किती घ्यायला पाहिजे. सो हे जर तुम्ही मोठ्या मापालाही मुंडा जो आहे 5.5 इंच घेतला, 5 इंच घेतला तर हा प्रॉब्लेम तुम्हाला होणारच आहे. सो आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे की शोल्डरचं माप किती पाहिजे, मुंड्याचं माप किती पाहिजे. तर ही जी चूक आहे मुंडा टाईट होणं, हे मुंड्याचं माप जर चुकीचं तुम्ही घेतलं असेल तरीसुद्धा हा जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला होतो. काखेत ब्लाऊज जो आहे एकदम टाईट होतो. ब्लाऊजचं फिनिशिंग तुम्ही कितीही चांगलं जर केलं असेल आणि माप जर तुम्ही चुकीचं घेतलं असेल तर ब्लाऊज जो आहे मुंड्यामध्ये पूर्ण बिघडतो. सो पहिलं आपलं जी चूक आहे तर ते मुंड्याचं माप आहे. आता जी आपली दुसरी चूक आहे तर ती दुसरी चूक ही आहे की मुंड्याचा शेप. जर तुम्ही माप व्यवस्थित घेतलं असेल मुंड्याचं आणि मुंड्याला जर तुम्ही शेप व्यवस्थित दिला नसेल तरीही मुंडा जो आहे काखेमध्ये टाईट होऊ शकतो. प्रॉपर शेप देणं मुंड्याला हे एकदम महत्त्वाचं आहे. आता इथं आपण शेप बघणार आहोत की कशा जो शेप आहे तर तो दिल्यामुळे आपला जो मुंडा आहे तर तो टाईट होतो. तर बऱ्याच जण काय करतात, नवीन नवीन जे शिकत असतात तर ते प्रॉपर शेप देत नाहीत, ते एकदम बाहेरून शेप देतात मुंड्याला. सो बाहेरून जर शेप दिला तर तो एकदम बिघडतो आणि मुंडा टाईट होतो. आता बघू शकता की बाहेरून शेप म्हणजे काय, बाहेरून शेप म्हणजे हा अशा पद्धतीने जर तुम्ही शेप दिला मुंड्याला तर पूर्ण ब्लाऊज हा जो आहे बिघडू शकतो. हात पुढे मागे करायला खूप प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो. सो आपल्याला जितका मुंडा आपण आत घेऊन शेप देतो ना तितका आपला जो ब्लाऊज आहे मुंड्यामध्ये अगदी परफेक्ट बसतो. रिंकल्स जे आहेत तर त्या अजिबात आपल्याला येत नाहीत. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जितका तुम्ही आतून शेप घेताय तितका आपला जो ब्लाऊज आहे तर तो छान बसतो. आता ही आपली जी आहे तर ती दुसरी चूक आहे जी आपण क्लिअर केलेली आहे की मुंड्याला व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा आहे. आता जी तिसरी आपण चूक करतो तर ती आहे बाहीचा शेप. तर बाहीचा शेपसुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला जमायला पाहिजे. जर तुम्ही बाहीचा शेप जर द्यायला चुकलात तर तिथेसुद्धा आपला खूप रिंकल्स, फुगे वगैरे जे आहे तर ते बघायला भेटतात. काही जणांचे बॅक साईडनं सुद्धा एकदम पफ वगैरे आलेले असतात, फ्रंट साईडने सुद्धा पफ वगैरे आलेले असतात. तर त्यांना एक्झॅक्टली माहिती नसतं की परफेक्ट जो शेप आहे बाहीला आपण कशा पद्धतीने द्यायचा असतो. तो जो शेप आहे त्यांनी अंदाजे काढतात आणि त्यामुळे त्या चुका ज्या आहेत तर त्या होऊ शकतात. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता मी माझ्या चॅनलवरती स्लीवचे सुद्धा असे भरपूर व्हिडिओ आहेत मी बनवलेले आहेत, सविस्तर हिंदीमध्ये सुद्धा आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा आहेत की आपल्याला अंदाजे शेप जो आहे बाहीचा अजिबात द्यायचा नाही. पहिली गोष्ट तरी त्यालासुद्धा एक मेजरमेंट असतं, त्या मेजरमेंटनुसार आपण स्लीव्जला जो आहे बाहीला जो आहे तर तो शेप द्यायचा आहे. आता तिसरी आपण ही चूक बघितली. आता या तिन्ही ज्या आहेत आपण चुका रिपेअर करूनसुद्धा तुमचा जर मुंडा टाईट होत असेल, शक्यतो ह्या आपण चुका ज्या आहेत तर त्या व्यवस्थित केल्यानंतर नॉर्मली ब्लाऊज जे आहेत नॉर्मली 38-40पर्यंत आपल्याला ब्लाऊज हे व्यवस्थित बसू शकतात. पण 40च्या वर हेवी चेस्ट जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे बघा. म्हणजे या चुका ज्या रिपेअर करूनसुद्धा आपल्याला मोठ्या मापाला जर प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला काय करायचं आहे बघा. बॅक साईडचा जो मुंडा आहे तर तो अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे ते पेपरवरती की कशा पद्धतीने तो आपल्याला अर्धा इंच जो आहे मुंडा डाऊन करायचा आहे. तर मुंडा डाऊन केल्यानंतरसुद्धा ब्लाऊज जे आहेत एकदम परफेक्ट बसतात आणि फिटिंगलासुद्धा एकदम छान बसतात, रिंकल्स वगैरे येत नाहीत. आणि हे शक्यतो मी जास्त करून मोठ्या मापालाच सांगत असतो, कारण लहान मापाला 28 ते 40पर्यंत जे माप आहे मेजरमेंट तुम्ही या जर चुका टाळल्या तर ते व्यवस्थित बसतात ब्लाऊज. तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त काही कमी जास्त करावं लागणार नाही. बट मोठ्या मापाला हेवी मापाला जे आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा, मुंडा जो आहे अर्धा इंच खाली डाऊन करायचा आहे. म्हणजे तुम्ही 42, 44, 43 जर ब्लाऊज शिवत असाल तर त्याला जितकं तुम्ही शोल्डर आणि मुंड्याचं माप घेताय
त्याच्या खाली अजून आपल्याला अर्धा इंच जो आहे मुंडा खाली डाऊन करायचा आहे. आता मी तुम्हाला शेप इथं दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला तो शेप जो आहे तर तो द्यायचा आहे. आता हे मी मोठ्या मापाचं जसं की तुम्हाला सांगितलं की मोठ्या मापाला आपण अर्धा इंच मुंडा जो आहे तर तो डाऊन करायचा आहे. आणि हे प्रत्येकांना आहे, कारण त्यांचं काय होतं, हाताचा जो एरिया आहे तर तो मोठा असतो, हात त्यांचे मोठे असतात, त्यामुळे काखेतला भागही त्यांचा तो मोठा असतो, त्यामुळे आपल्याला तो अर्धा इंच डाऊन घ्यायचा आहे खालच्या साईडला. आता हा शेप बघू शकता की आपण मोठ्या मापाला मुंड्याला शेप कशा पद्धतीने द्यायचा आहे, जेणेकरून काखेमध्ये जो टाईट आहे तर तो तसं होणार नाही, व्यवस्थित प्रॉपर बसेल. आता हा बॅक साईड आहे, बॅक साईडचा मुंडा आपल्याला असा अर्धा इंच खाली डाऊन घ्यायचा आहे. आता हे जे मेजरमेंट आहे तुम्हाला हे मोठ्या मापासाठी मी सांगत आहे, 40च्या पुढे. आता मी बॅक साईडचा जो मुंडा आहे तर तो अर्धा इंच डाऊन केला. त्यानंतर त्यालाच आपण काय करायचं आहे की फ्रंटचा जो मुंडा आहे तर तो त्याला जॉईंट आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणजे फ्रंट आणि बॅक जे आहेत आपल्याला दोन्ही मुंडे जे आहेत तर ते डाऊन करून घ्यायचे आहेत खालीच्या साईडला. आता फ्रंटचा सुद्धा जो मुंडा आहे आपण त्यालाच अटॅच करून घेतलेला आहे. आणि कटिंग करताना सुद्धा आपण पहिल्यांदा बॅक साईडचा मुंडा आणि त्यानंतर फ्रंट साईडचा मुंडा जो आहे तर तो कटिंग करून घ्यायचा. तर इथे एक्स्ट्रा ज्या प्लेट्स असतात किंवा चुन्या असतात तर त्या सगळ्या आपल्या गायब होतात. म्हणजे एक्स्ट्रा जे फुगा वगैरे येतो काखेमध्ये किंवा रिंकल्स ज्या असतात ना तर त्या पूर्ण सगळ्या गायब होतात. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. जर कुणाचं हेवी माप आला असेल शिवायला आणि त्यांना जर मुंड्याचा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.